नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रामजी टेक सरकारी आपल्या मराठी मातृभाषेतील यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सांगली DCC बँक क्लर्क पदासाठी जी भरती आलेली आहे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगली येथे 444 पदांची जी भरती आलेली आहे, त्याच्याबद्दल आपण आज डिटेल चर्चा करणार आहोत. 24 तारखेपासून म्हणजेच उद्यापासून हे फॉर्म भरण्यासाठी सुरुवात होणार आहे. पूर्ण अर्ज प्रक्रिया, पात्रता, वेतन श्रेणी आणि फॉर्म भरण्यासाठी फीस किती असणार आहे, सर्व आपण डिटेल चर्चा करणार आहोत. जे विद्यार्थी नवीन आले असतील आपल्या टेक सरकार चॅनलवरती, त्यांनी काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे. जास्तीत जास्त हा व्हिडिओ जे बँकिंगचे विद्यार्थी असतील, बँकिंगची तयारी करत असतील, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना काय करायचं आहे, ग्रुपवरती शेअर करायचं आहे, जेणेकरून त्यांना पण या बँकेचा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा फॉर्म भरता येईल. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो आपण जे रिक्रुटमेंटचं जे नोटीस आहे, सर्क्युलर आहे, PDF आहे, पूर्ण आपण माहिती जाणून घेणार आहोत स्टेप बाय स्टेप. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहायचा आहे. आता टाईम टेबल जर म्हणलं तर काय असणार आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी 24/6/2026 पासून काय होणार आहे, चालू होणार आहे. आणि नंतर कधीपर्यंत तुम्ही ते फॉर्म भरू शकता, शेवट तारीख किती असणार आहे, 8/7/2026 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. पेमेंट करण्यासाठी लास्ट तारीख किती आहे, 8/7/2026च असणार आहे. आणि तुमचं हॉल तिकीट कधी येणार आहे, तुम्हाला हॉल तिकीट 7 ते 10 दिवस अगोदर, तुमच्या एक्झामच्या अगोदर तुम्हाला हॉल तिकीट तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आता हे झालं टाईम टेबल. आता आपण मेन काय करणार आहोत, निकष अटी. आता इथं जे ॲज पर GR आहे कोणता, 8/5/2026चा, तर त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, 70% सीट जे जिल्ह्यातील रहिवासी आहेत, म्हणजे ज्या जिल्ह्यासाठी रिक्रुटमेंट असणार आहे, आता ही सांगली डिस्ट्रिक्टसाठी आहे, तर त्यांना 70% सीट काय असणार आहे, रिझर्व्ह असणार आहेत. आणि 30% सीट काय असणार आहेत, अदर डिस्ट्रिक्टमधले जे स्टुडंट असतील त्यांना 30% काय असणार आहे, इथं प्राधान्य दिलं जाणार आहे. ओके. आता तुम्हाला ही ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे. इथे ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे. ऑफिशियल वेबसाईटमध्ये जाऊन तुम्ही इथं https sangli.dcc.bank.in करिअरवरती तुम्हाला इथं गाईडलाईन सर्क्युलर फॉर्म भरण्याची साईट दिलेली आहे. आता टोटल जर वॅकेन्सी जर म्हटलं तर किती आहेत, 444 टोटल काय आहे तिथे वॅकेन्सी आहेत. आणि एलिजिबिलिटी म्हणजे तुमची पात्रता काय असायला पाहिजे, तुमच्याकडे ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे. तुम्ही कोणत्याही फॅकल्टीमध्ये ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे, जसं की सायन्स असेल, आर्ट असेल, कॉमर्स असेल, मॅनेजमेंट असेल, विथ तुमच्याकडे काय असणं गरजेचं आवश्यक आहे, MSIT ग्रॅज्युएशन आणि MSIT असणं गरजेचं आहे. आता हे झालं तुमचं पोस्टबद्दल, पात्रताबद्दल. आता एज लिमिट दिलेलं आहे. एज लिमिट जर म्हटलं तर किती असणार आहे, एज लिमिट 18 ते 35 वर्ष तुमच्याकडे एज लिमिट असणार आहे. तुम्हाला फॉर्म भरू शकता 18 ते 35 वर्षापर्यंतचे स्टुडंट. आता तुम्हाला सॅलरी किती असणार आहे इथे, क्लर्क पदासाठी 22,000 सॅलरी असणार आहे पर मंथ. प्रोबेशनचे ड्युरेशन आहे तुमचं, ट्रेनिंग पिरियडमध्ये तुम्हाला इथं 1 वर्षासाठी 22,000 रुपये तुम्हाला इथं सॅलरी भेटणार आहे. आता सक्सेसफुल झाल्याच नंतर तुमचं 1 वर्षानंतर तुम्हाला बँक्स रेग्युलर ग्रेडमध्ये तुम्हाला कन्वर्ट केलं जाईल. जवळपास तुम्हाला इथं 35,000 ते 40,000 रुपये मंथली इथं विद्यार्थी मित्रांनो सॅलरी भेटणार आहे, नंतर तुमचं ट्रेनिंग झाल्याच्या नंतर. त्याच्यामध्ये प्लस HRA असेल, DA असेल, अदर अलाउन्सेस तुम्हाला इन्क्लूड असतील त्यामध्ये. आता ॲप्लिकेशन प्रोसिजर जर म्हटलं तर ॲप्लिकेशन तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे, फीस भरायची आहे, डॉक्युमेंट्स आणि फोटो सिग्नेचर तुम्हाला स्कॅन करायचं आहे आणि नंतर तुम्हाला हँड रिटन तुम्हाला डिक्लेरेशन तुम्हाला अपलोड करायचं आहे. आता हँड रिटन डिक्लेरेशन काय अपलोड करायचं आहे तुम्हाला फॉर्म भरताना, तर इथं तुम्हाला हे एवढं हँड रिटन डिक्लेरेशन तुम्हाला व्हाईट पेजवरती लिहून तुम्हाला फोटो, सिग्नेचर आणि हे डिक्लेरेशन तुम्हाला अपलोड करायचं आहे. नंतर तुम्हाला इथं खाली आल्याच नंतर तुम्हाला आता ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन झाल्याच नंतर तुम्हाला फीस किती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं सर्वांसाठी फीस किती असणार आहे, 1,000 रुपये असणार आहे. आणि विथ त्याच्यामध्ये काय असणार आहे, GST किती असणार आहे, 180 रुपये GST. टोटल तुम्हाला 1,180 रुपये, म्हणजेच 1,180 रुपये तुम्हाला इथं टोटल
फीस भरायची आहे. विथ इन्क्लुडिंग जी-एस-टी असणार आहे. किती? ₹1180. सर्व कॅटेगरीसाठी सेम असणार आहे. तुमची ही जी परीक्षा असणार आहे, IBPS थ्रू कंडक्ट केली जाणार आहे. ऑनलाईन एक्झाम असणार आहे तुमची आणि विथ निगेटिव्ह मार्किंग असणार आहे त्याच्यामध्ये आणि ही फीस जी तुम्हाला ऑनलाईन डेबिट कार्ड असेल, मास्टर कार्ड असेल तुमचं, फोनपे असेल, त्याच्या थ्रू तुम्ही ते पेमेंट करू शकता ऑनलाईन फॉर्म भरताना. आता काही त्याच्यामध्ये तुम्हाला फोटो सिग्नेचर अपलोड करण्याचे काही कंडिशन दिलेले आहेत. व्यवस्थित तुम्ही ते रीड करायचं आहे. PDF मी आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती टाकलेलं आहे. व्यवस्थित तुम्ही तिथे जाऊन पहा किंवा साईटवरती जाऊन तुम्ही ते पाहू शकता. आता ह्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सिलेबस दिलेला आहे. सिलेबस तुम्हाला व्यवस्थित पाहायचा आहे. IBPSची जी एक्झाम असते बँकिंगची सेम तशीच असणार आहे. IBPS तुमची काय करते एक्झाम ही कंडक्ट केली जाते. तर सिलेक्शन प्रोसेस जर म्हटलं तर क्लर्कसाठी काय असणार आहे, ऑनलाईन एक्झाम असणार आहे आणि नंतर तुमचा काय असणार आहे, पर्सनल इंटरव्ह्यू असणार आहे. जे विद्यार्थी एक्झाम दिल्याच्यानंतर पास होतील त्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल. आता इथं पॅटर्न दिलेला आहे एक्झामचं तुम्हाला काय असणार आहे, फर्स्ट नॉलेज ऑफ कॉर्पोरेशन तुम्हाला 20 मार्कसाठी असणार आहे. नंतर इथं तुम्हाला नॉलेज ऑफ बँकिंग दिलेलं आहे 20 मार्कासाठी. 20 क्वेश्चन असणार आहेत. नंतर तुम्हाला जनरल नॉलेज दिलेलं आहे. जनरल नॉलेज तुम्हाला इथे 10 मार्कसाठी दिलेलं आहे. 10 क्वेश्चन असणार आहेत. नंतर नॉलेज अबाउट इंग्लिश लँग्वेज दिलेलं आहे तुम्हाला 10 मार्कासाठी असणार आहे. नॉलेज ऑफ ICT असणार आहे तुम्हाला कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. रिझनिंग असणार आहे त्याच्यामध्ये. नॉलेज अबाउट मराठी लँग्वेज असणार आहे. व्यवस्थित तुम्हाला 90 क्वेश्चन 90 मार्काला दिलेले आहेत आणि 90 मिनिटासाठी ते असणार आहे आणि पेपरचं जर माध्यम जर म्हटलं इंग्लिश आणि मराठीमध्ये असणार आहे. नंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. व्यवस्थित पाहायचं आहे. आता एक्झामिनेशन सेंटर जर म्हटलं तर कुठे-कुठे असणार आहेत, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे या ठिकाणी तुमचं प्री एक्झाम घेतली जाईल आणि नंतर तुमचा जो इंटरव्ह्यू जो आहे, सांगली या ठिकाणी तुमचा मेन ब्रांच आहे, तिथे इंटरव्ह्यू तुमचा घेतला जाईल. आता सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, जे विद्यार्थी पात्र असतील त्यांनी फॉर्म भरायचा आहे. खूप छान अपॉर्च्युनिटी असणार आहे तुमच्याजवळ. खूप छान बँक आहे. 5 ते 7-10 वर्षामध्ये तुमचं पेमेंट इन्क्रिमेंट होतं. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो खूप त्यांच्या ब्रांचेस आहेत. ऑल महाराष्ट्रामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये पण ब्रांचेस असतील. तिथे पण तुम्हाला नोकरी करण्याची काय भेटणार आहे, सुविधा असणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. काही जर तुम्हाला प्रॉब्लेम आला फॉर्म भरण्यासाठी किंवा अडचण आली तर तुम्ही अवश्य कमेंट करा. तुमचा फीडबॅक द्या त्याच्यामध्ये. ओके, थँक यू.